नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर। मी आपल्या सगळ्यांना आज गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याबद्दल थोडंसं महत्त्व सांगतो। गुढीपाडवा म्हटलं, आरोग्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध आहे हे कधी विचार केलाय का? कधी बघितलं का? गुढी का बरं उभा करत असतील किंवा गुढी नेमकं ते बांबूच का त्याला वापरतात? असं बघायला गेलं तर कडुलिंबाचे डहाळे का लावतात किंवा गूळ, कडुलिंब आणि हरभऱ्याची डाळ याचा प्रसाद करून का वाटतात? चाफ्याच्या फुलांची माळ करून आपण गुढीला का लावतो? याचा कधी विचार केलाय का आपण? तर याचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे। कारण गुढीपाडवा म्हटलं तर एप्रिल महिन्यामध्ये येतो आणि एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यांमध्ये उन्हाचा खूप तडाखा असतो आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण बाहेरून उन्हातानातून आलो, कुठं दमून भागून आलो की डायरेक्ट काय करतो, हल्ली तर फ्रीजमधली बॉटल काढतात गार पाण्याची, थंड पाण्याची आणि डायरेक्ट प्यायला सुरू करतात। तर असं न करता पूर्वी बघा कसं असायचं, आज आपल्याला ते परत या सणाच्या निमित्तानं आठवण करून द्यायला लागतात की अशा गोष्टी करू नयेत।